नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम टॉप न्यूज मराठीच्या सर्व दर्शकांना विजयादशमीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आज आपण सहज सोपं असं विश्लेषण पाहणार आहोत. आजचा आपला विषय आहे की रोहित पवार हे महाराष्ट्राचे राहुल गांधी बनू पाहत आहेत का, हा प्रश्न विचारण्यासाठी किंवा हा प्रश्न मनात येण्यासाठी कारण ठरलंय, निमित्त ठरलंय ते अर्थातच रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा. आणि यामुळे रोहित पवारांची तुलना हे महाराष्ट्राचे राहुल गांधी म्हणून केली जाते. राहुल गांधींनी ज्याप्रमाणे भारत जोडो यात्रा केली होती, भारत जोडो यात्रा ही 7 सप्टेंबर 2022ला सुरू झाली आणि 30 जानेवारी 2023ला जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यानंतर आता तब्बल 1240 किलोमीटरची राहुल गांधींनी काढलेली भारत जोडो यात्रा जी आहे संपूर्ण भारतात अगदी कन्याकुमारी ते काश्मीर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जी आहे ती चालली गेली होती. राहुल गांधींनी 150 दिवस चालत ही भारत जोडो यात्रा जी आहे ती केली होती. त्यानंतर 12 राज्य, 2 केंद्रशासित प्रदेश, 75 जिल्ह्यांमधून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जी आहे ती गेली होती. आणि त्यानंतर आता रोहित पवारांची, राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे युवा आमदार, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे रोहित पवार आजपासून युवा संघर्ष यात्रा काढतायत. मागच्या अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या याच युवा संघर्ष यात्रेची चर्चा जी आहे ती सगळीकडे होत असताना पाहायला मिळत होते. तरुणाईचे जे प्रश्न आहेत, तरुणांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन तरुणांना भेटण्यासाठी रोहित पवार ही भारत जोडो यात्रा जी आहे ती काढतायत. आज ही यात्रा सुरू झाली आहे. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर लाल महाल चौकामध्ये ही युवा संघर्ष यात्रा जी आहे ती आली होती. आणि त्यानंतर टिळक स्मारक मंदिरामध्ये या यात्रेचा समारोप जो आहे पुण्यातला तो होणार होता. त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे सातारचे खासदार श्रीनिवास पाटील, अनेक महत्त्वपूर्ण नेत्यांची भाषणं जी आहेत ती भाषणं होणार होती. स्वतः रोहित पवारांचं भाषण जे आहे ते होणार होतं. आणि त्यानंतर उद्यापासून तुळापूरमधून या यात्रेची सुरुवात जी आहे ती होणार आहे. खऱ्या अर्थाने उद्यापासून युवा संघर्ष यात्रा जी आहे ती सुरू होणार आहे. आणि नागपूरमध्ये ही युवा संघर्ष यात्रा जी आहे ती हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान धडकणार आहे. तरुणाईला भेटल्यानंतरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण विधिमंडळात मांडू असं रोहित पवार यांनी या युवा संघर्ष यात्रेच्या सुरुवातीच्या दरम्यानच सांगितलं होतं. रोहित पवारांकडून जर आपण पाहिलं तर या युवा संघर्ष यात्रेचं खास असं पोस्टर जे आहे ते तयार करण्यात आले. आणि या पोस्टरच्या माध्यमातून युवा संघर्ष यात्रा कशासाठी याची उत्तरं जी आहेत ती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी रोहित पवारांकडून काही मुद्दे घेण्यात आलेत. कंत्राटी नोकर भरती रद्द व्हावी हा या युवा संघर्ष यात्रेचा पहिला मुद्दा होता. मात्र ही युवा संघर्ष यात्रा सुरू होण्या अगोदरच राज्य सरकारकडून कंत्राटी नोकर भरती जी आहे ती रद्द करण्यात आली आहे. सोबतच 2.5 लाख उमेदवारांची रखडलेली भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी अशी देखील मागणी आहे. राज्यभरातल्या विविध पदांमधली जी 2.5 लाख पदभरती आहे ती रखडली आणि त्यासाठी रोहित पवारांची ही युवा संघर्ष यात्रा जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. जातनिहाय जनगणना व्हावी, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना व्हावी ही अनेक दिवसांपासूनची अनेकांची मागणी असल्याचं पाहायला मिळतं. ठाकरे गटापासून काँग्रेसपर्यंत सगळेच प्रमुख पक्ष जे आहेत, काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा सोलापुरात बोलताना जातनिहाय जनगणना जी आहे ती केली गेली पाहिजे, त्याची गरज जी आहे ती अजित पवार यांनी सांगितली होती. आणि त्यानंतर रोहित पवारांच्या या युवा संघर्ष यात्रेमध्ये सुद्धा हा मुद्दा काउंट डाऊन केल्याचं पाहायला मिळतं. या जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी रोहित पवारांच्या या युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून करण्यात येते. सोबतच आवाजवी परीक्षा शुल्क रद्द व्हावं यासाठी युवा संघर्ष यात्रा जी आहे ती काढत असल्याचं रोहित पवारांकडून स्पष्ट करण्यात आलंय. सक्षम व कार्यक्षम आरोग्य व्यवस्था उभी राहावी या मागणीसाठीची युवा संघर्ष यात्रा आहे. म्हणजे नांदेड असेल, ठाणे असेल, या ठिकाणी जी शासकीय रुग्णालयामध्ये औषधांअभावी रुग्णांचा मृत्यू झाला होता किंवा राज्याला मागच्या 2 महिन्यापासून आरोग्य संचालकच नाही आहे, तर या सगळ्या विरोधामध्ये आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी म्हणून आपण युवा संघर्ष यात्रा काढतोय असं आमदार रोहित पवारांकडून सांगण्यात आलंय. यासोबतच क्रीडा विभागाचं सक्षमीकरण व्हावं, होतकरू विद्यार्थ्यांना संधी मिळावी या मागणीसाठी रोहित पवार युवा संघर्ष यात्रा करतायत असं या पोस्टरच्या माध्यमातून जे आहे ते सांगण्यात आलं आहे. सोबतच पेपरफुटी विरोधात कायदा व्हावा. म्हणजे आपल्याला माहिती आहे आरोग्य भरती असेल, गट ब असेल, गट क असेल,
हे जे पेपर मध्यंतरी फुटले होते त्याचं एक मोठं रॅकेट जे आहे ते समोर आलं होतं. तर पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान जे आहे ते होत असतं. हे नुकसान होऊ नये म्हणून पेपर फुटी विरोधात कडक कायदा करावा यासाठी आमदार रोहित पवार ही युवा संघर्ष यात्रा करतात. सोबतच जी स्वामित्व योजना आहे, जी शाळा दत्तक योजना आहे, समूह दत्तक योजना जी आहे ती रद्द व्हावी यासाठी आमदार रोहित पवारांची यात्रा आहे. आणि सोबतच बेरोजगार युवांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज माफी व्हावी, नोकरदार महिला विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळावीत, समूह शाळेची योजना रद्द व्हावी, रखडलेल्या नियुक्त्या त्वरित व्हाव्यात, महिला सुरक्षिततेसाठी शक्ती कायदा व्हावा, सारथी, बार्टी, महाज्योती आणि TRTIच्या संस्थांचं सक्षमीकरण व्हावं, नोकर भरतीतील भ्रष्टाचार रोखावा, TRTIच्या योजनासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद व्हावी, सर्व परीक्षा प्रक्रिया MPSC थ्रू व्हाव्यात. अशा ज्या अनेक मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांसाठी आमदार रोहित पवार युवा संघर्ष यात्रा जी आहेत ती आजपासून सुरू करतायत. 10 जिल्हे, 28 तालुके आणि महाराष्ट्रातल्या 460 गावांमधून रोहित पवारांची ही युवा संघर्ष यात्रा जाणार आहे. साधारणतः 800 ते 820 किलोमीटरचा पायी प्रवास जो आहे तो रोहित पवार करणार आहेत. आपण जी तुलनात्मक पाहतोय की राहुल गांधी बनू पाहतायत का रोहित पवार, तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे कुठेतरी भारत जोडो यात्रा ज्याप्रमाणे पायी प्रवास राहुल गांधींनी केला होता त्याचप्रमाणे पायी प्रवास जो आहे तो रोहित पवार करणार आहेत. 1240 किमी राहुल गांधी चालले, 820 किमी रोहित पवार चालणार आहेत. त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर हा प्रश्न मनी उपस्थित होतो किंवा हाच प्रश्नाला वाव कुठेतरी मिळतोय की रोहित पवार हे महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहतायत का. रोहित पवारांना जेव्हा पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी आमदार रोहित पवारांनी सांगितलं होतं मला कोणाची तुलना करायची नाही, मला युवकांच्या प्रश्नांवर काम करायचं आहे. मात्र आज युवा संघर्ष यात्रा सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा हा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय. आता अर्थातच रोहित पवारांची ही युवा संघर्ष यात्रा जी आहे या युवा संघर्ष यात्रेमध्ये आज शरद पवार देखील मार्गदर्शन करणार आहेत, श्रीनिवास पाटील मार्गदर्शन करणार आहेत आणि ठिकठिकाणी महाविकास आघाडी, इंडिया आघाडी म्हणून त्या ठिकाणचे स्थानिक नेते या युवा संघर्ष यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. अशी एक चर्चा आहे की रोहित पवारांना ठाकरे परिवारातील युवा नेतृत्वाची अर्थात आदित्य ठाकरेंची सुद्धा साथ मिळेल आणि आदित्य ठाकरे सुद्धा ज्याप्रमाणे भारत जोडो यात्रेमध्ये चालले त्याप्रमाणे युवा संघर्ष यात्रेमध्ये चालतील. सोबतच अनेक नेते जे आहेत अगदी वर्षा गायकवाडांपासून भाई जगतापांपर्यंत, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अन्य काँग्रेसमधले असतील किंवा ठाकरे गटाचे असतील, राष्ट्रवादीमधले सुद्धा मातब्बर नेते जे आहेत जयंत पाटलांपासून वंदना चव्हाणांपर्यंत अनेक नेते जे आहेत ते या युवा संघर्ष यात्रेमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. तुलनात्मक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर राहुल गांधी बनू पाहतायत का रोहित पवार असा प्रश्न आता उपस्थित होतोय. दरम्यान ही 5 डिसेंबरला जेव्हा युवा संघर्ष यात्रा संपेल त्यानंतर युवा संघर्ष यात्रेतून काय मिळालं याबाबतच्या अनेक उत्तरं जी आहेत ती मिळतील. मात्र तुर्तास आजपासून रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा जी आहे ती सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. या युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आता तरुणांना काय मिळणार, स्पेसिफिक रोहित पवारांना काय मिळणार आणि या युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून अजित पवारांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादीमध्ये जी नेतृत्वाची स्पेस निर्माण झाली आहे ती स्पेस रोहित पवार भरून काढणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित आहेत. अर्थात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपल्याला 5 डिसेंबरपर्यंतची वाट जी आहे ती वाट पाहावी लागणार आहे. अशाच नानाविध विषयांवरचं सहज सोपं विश्लेषण जे आहे ते आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून या पुढील काळात देखील करणार आहोत, पाहणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण लाकडी घाणा ऑइल.